नमस्कार. चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. संकष्ट चतुर्थी आणि ती श्रावणातली आहे. त्यामुळे आता गणपतीला लागणारं सामान आपण बघू काय काय पाहिजे गणपतीला. तर गणपतीसाठी आपण इथे लाल फुलं घेतलेलं आहे, दुर्वा आहे, तुळशी इथे घेतलेलं आहे, तुळशी पद्धत आहे, गजानन महाराज गुरुवार आहे, गजानन महाराजांना, कृष्णाला, विठ्ठलाला या तुळशी वाहायच्या. तसेच हे पांढरे फुलं हे सर्व देवांना चालतात. तर आज संकष्ट चतुर्थी आहे आणि श्रावणातली. तर वर्षभराच्या ज्या करत नाही ते लोक श्रावणातले आणि पौषातले दोन चतुर्थ्या करतात. तर ती श्रावणातली चतुर्थी आहे. आणि हे लाल फुल, हे कण्हेरीचे लाल फुल आहे. तर हे फुलं लाल फुल गणपतीला अतिशय प्रिय आहे. जास्वंदाचं पाहिजे, जास्वंदाची प्रिय सगळे. तर अशा प्रकारे लाल फुलं, पांढरे फुलं आणि दुर्वा. तर अशा प्रकारे दुर्वा आहे, बारीक आहे, सध्या मोठा वाटत आहे. घराजवळ छोट्या छोट्या होत्या म्हणून त्या घेतल्या आहेत. तर यातल्या काढायच्या आहेत, काही तोडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 3 पानांची दुर्वा अशी आपल्याला 3 पानांची दुर्वा घेऊन अशी करायची आणि 21 याची जोडी घेऊन गणपतीला चतुर्थी व्हायचे असते. तर अशा प्रकारे असे एवढ्या आपण तोडून इथे ठेवलेले आहेत. एवढे जे तोडले आहेत आता 21 याची जोडी करून घ्यायचे. आणि हे फुलं, दुर्वा आणि हे इथे चतुर्थी बाप्पाला गणपतीच्या नैवेद्याला आपल्याला मोदक करायचे असतात. तर मोदक ते वेगवेगळ्या प्रकारे करतात. कोणी पेढ्याचे करतात, कोणी कशाचे करतात. उपवास असल्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट आहे, हात धुतलेले आहेत स्वच्छ, शेंगदाण्याचं कूट आहे हे, आणि बारीक करून घेतलं आहे. शेंगदाणे भाजून सालासकटच भाजलेले शेंगदाणे खडे वगैरे बघून घ्यायचे आणि भाजून खमंग भाजून ते निवडून साफ करून ते बारीक करायचं आहे. आणि काही थोडेसे शेंगदाणे असे घेऊन थोडे जाड जाड तुकडे केलेले, त्यात एखादा आला की चांगली चव लागते. अशा प्रकारे आपल्याला हा गूळ आहे, तो गूळ असा ठेचून घेतलेला आहे. गूळ, शेंगदाणा कूट बारीक केलेलं थोडंसं जाडं मिक्स केलं आणि हे पिठी साखरेत जायफळ आणि विलायची घेतली म्हणजे चवदार लागते. थोडंसं विलायची हे मिक्सरमध्ये बारीक करून साखरेमध्ये घालून विलायची आणि जायफळ चवीसाठी. तर हे शेंगदाणे गूळ मिक्स करून घ्यायचं आणि त्यातच हे साखर मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे मिश्रण पूर्ण एकजीव करायचं. चतुर्थीची तयारी, गणपतीच्या पूजेची तयारी आपण करून घ्यायची. त्यासाठी मोदक ही रेसिपी, गूळ, शेंगदाण्याचं कूट, गूळ आणि जायफळ विलायची थोडीशी साखर, चमचाभर साखर मिक्स करून मोदक करायचे. म्हणजे उपवासाला चालतं. आणि हेच पीठ मिक्स करून आपण जर एक्स्ट्रा पीठ करून ठेवलं तर 21 मोदक झाल्यावर आपल्याला याचे लाडू बांधून सुद्धा उपवासाला खाता येतात. एचबी वाढायसाठी याचे लाडू शेंगदाणे गुळाचे महत्त्वाचे, ती रेसिपी झाली टाकेलनंतर मी दिले. आता हे पूजेसाठी महत्त्वाचे मोदक आहेत म्हणून आता आपण आज मोदकच केले. पेढ्याचे उपवास असल्यामुळे चालतात शेंगदाणे गुळाचे. अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे बारीक. आणि गूळ आणि हे घातल्यावर सुद्धा मी शेंगदाणे आधीच बारीक करून ठेवलेले. पण तुम्ही जर गूळ आणि हे एकत्र केले, थोडे शेंगदाणे बारीक झाल्यावर त्यातच गूळ घालून दिला थोडा ठेचून मिक्सरमध्ये, तर अजून एकजीव होते चांगलं. आता मी दिसायला छान दिसले पाहिजे, शेंगदाणा लक्षात आला पाहिजे म्हणून काही तुकडे मोठे मोठे मुद्दाम घातले. चिकट असल्यामुळे गूळ ते वळता येतात मोदक. असा एकजीव करून असा चिपकला तिखट असल्यामुळे मग त्याला मोदक एवढा गुण बरोबर आहे. मोदक करून घेऊ. 21 दुर्वाची जोडी आपण तयार करून टाकू.
हे 21 झाले की म्हणजे दोरा घेऊन बांधून ठेवायचे आणि मग दोरा काढून तो धागा जो आहे तो काढून मग गणपतीला आपण वाढवायचा. अशा प्रकारे आपण हे मिश्रण करून घेतलं. आणि आता हे साजूक तूप आहे, साजूक तूप एवढं घेतलेलं आहे आणि हे तूप याच्यात घालून घेतो. हे तूप घालून मिक्स करून टाकतो. सगळ्या सारणाला लागलं पाहिजे. कोणी फक्त गूळ आणि तुपाचे पण मोदक करतात, त्यात दाण्याचं पीठ नाही घालत, गूळ तुपाचे मोदक. पण बरेच जण तूप वगैरे खायला बघत नाही म्हणून थोडंसं याच्यात मिक्स करायचं. तूप हे तब्येतीला साजूक तूप गाईचं अजून महत्त्वाचं पण हे म्हशीचं आहे, तब्येतीला महत्त्व असते. तर हे कशाही प्रकारे आपल्या पोटात गेलं पाहिजे तूप. गोड पदार्थ आणि वळण्यासाठी सुद्धा मग त्याचा होतो. अशा प्रकारे आता असा एकजीव करून घ्यायचा आणि मिक्स केलं मिक्स कुंड तयार करून घेतलेला आहे. आता मी हात स्वच्छ हात धुवून टाकते आणि आपण मोकळं करतो. स्वच्छ हात धुवून घेतले आता आणि हात धुतला. मोदक पात्र कोणी मोदक पात्रातून करतात, पण मोदक पात्रात वगैरे एकवीस एवढ्या याच्यात 21 झाले पाहिजे त्या अंदाजाने एकसारखे सगळे. एका आणि 21 म्हणून. तर आता मोदक पोळेपर्यंत आपण गणपतीचं एक गाणं इथे म्हणत आहे, भजन गणपतीचं. ओम गण गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकाले सुसर्वेवला. सर्वकाले सुसर्वेवला.
गुळ खोबऱ्याचे सुद्धा मोदक असतात. आणि हे गाणं, ते गाणंच आपण गुळ खोबरं प्रसादांचे गणपतीला केळ गुळ खोबऱ्याचं नैवेद्य म्हणतात. तर ते एक दिवस गुळ खोबऱ्याचे सुद्धा मोदक तुम्हाला करून जातो, जे गणपतीला आवडतात. आणि ते गाण्यातूनही आपण आता तेच बोलू. कसं तुझे सुख करता तुझे दुःख हरता, नाचा नाचा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पाह झाले पुरे 1 वर्ष, होत वर्षाने एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो या स्पर्श, जाणून घ्यावा हा परमहर्ष, देव जाणून गोळे मानून द्यावा आशीर्वाद याचा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, तुझे सुख करिता तुझे दुःख हरिता, नाचा नाचा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पहाणी कशी आज वेळ, कैसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ खोबरं फुटाणे, गुळ फुटाणे खोबरं आणि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ, कर भक्षण आणि रक्षण, तुझी पिता तुझी माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. नाव काढून तू तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हलवळ साऱ्या जगाचे, कधी येतील दिवस सुखाचे, देवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. आता आपण मोदक झालेले आपले, आणि आपण बघून घेऊ आता किती झाले. 21 पाहिजे आपल्याला. 5, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, बरोबर 21 मोदक आपले झालेले आहे. डबल मोदक आपण 3, 3, 6, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, एकोणीस झाले. अजून 2 करायचे. शेंगदाणे घालू आपण. अशा प्रकारे लाडू झालेले आपण. अशा प्रकारे आपण गणपतीला, श्रावणातल्या चतुर्थीला गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही पेढ्याचे करा, शेंगदाणा गुळाचे करा, खोबरं गुळाचे करा, कशाचे मोदक करा. चतुर्थीला 21 साधं गणपतीची साधी पूजा आहे. गणपतीला अक्षत वगैरे, हळद कुंकू अक्षत वाहून 21 दुर्वांची जोडी, मोदक सर्वसाधारणना परवडा नसे पेढ्याचेच विकत आणले अशातला वागणी, घरी कोणत्याही आपापल्या सध्याने आपण करू शकतो. आणि फुलं
तुला तर कुठे मिळतात दुर्वा अशा प्रकारे गणपतीच्या प्रसन्न होण्यासाठी गणपती श्रावणात गणपतीची आराधना करा, पूजा करा, आपण त्याला शब्द देत असतो. थँक्यू व्हेरी मच. गणपतीच्या खूप शुभेच्छा.